क्वेश्चन पहा काय आहे. 5 स्टार 4 स्टार या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे. तर फुल्यांच्या जागी डॅश डॅश अंक आहे. आता आपल्याला हा एक काय दिलेला आहे, नंबर दिलेला आहे, एक संख्या दिलेली आहे आणि या संख्यामध्ये आपल्याला 2 फुल्या दिसत आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, या फुल्यांच्या जागी कोणता अंक येईल ते आपल्याला शोधायचं आहे. आणखीन काय दिलेलं आहे आपल्याला, त्यांच्या स्थानिक किमतीमध्ये जो फरक आहे तो किती आहे, 297चा आहे. मग अशा प्रकारचा क्वेश्चन जर तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये विचारला तर कसा सॉल्व करायचा हे पहा. ह्या ज्या फुल्या आहेत किंवा स्टार आहेत याच्या जागी आपण काय करू, एक्स हा नंबर काय करू, कन्सिडर करू. पहा मग नंबर काय होईल, 5x 4x. आपण काय केलं, फुल्यांच्या जागी एक्स कन्सिडर केलं. आता हा जो एक्स आहे याची जी स्थानिक किंमत आहे ती किती येईल पहा. हा एकक स्थानी आहे म्हणजे याची किंमत काय येईल, एक्स येईल. आणि हा जो दुसरा एक्स आहे याची स्थानिक किंमत किती येईल पहा, एकक दशक शतक. हा किती शतक स्थानी आहे एक्स, म्हणजेच याची किंमत किती येईल, 100x. 100 गुणिले एक्स म्हणजेच 100x येईल. आता आपल्याला काय दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये, यांच्या स्थानिक किमतीतील फरक दिलेला आहे. किती आहे तो फरक, 297 आहे. मग काय करू आपण, या 100x मायनस एक्स करू. 100x मायनस एक्स इज इक्वल्स टू 297. आता 100x मधून आपण एक्स मायनस केला तर किती मिळेल आपल्याला, 99x इज इक्वल्स टू 297. आता हे जे 99 आहे ते आपण या बाजूला घेऊ. या बाजूला आल्यानंतर 99 काय होईल, इथे मल्टिप्लिकेशन आहे एक्सला, मग या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल, भागिले होईल. एक्स इज इक्वल्स टू 297 भागिले 99. आता जर आपण 99ने 297ला भाग घालवला तर आपल्याला ॲन्सर किती मिळेल, 3चा भाग जाईल इथे. 99 एके 99, 99 गुणिले 3 केल्यानंतर आपल्याला 297 मिळेल. एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 3. म्हणजे स्टारच्या जागी किंवा या फुलीच्या जागी कोणता नंबर, 3 हा अंक येईल. मग आता कोणता ऑप्शन आहे बघा, 4th नंबरचा ऑप्शन काय आहे, 3 आहे. म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर काय येईल पहा, ऑप्शन 4 3 येईल.